विद्यार्थी मित्रांनो, आपली परत भेट झाली आहे. आपण परत आलो आहोत. येस, आपला सब्जेक्ट तोच आहे, इंग्रजी ग्रामर. त्यातला टॉपिक कोणता आहे? टेन्सेस. त्यातला सब टॉपिक कोणता आहे? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो आज आपण शिकणार आहोत. हे बघा, इंग्रजी ग्रामर खूप महत्वाचा आहे, इंग्रजी बोलण्याकरिता आणि इंग्रजी ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिण्याकरिता. एकदा जर काही जमलं, तुम्हाला ग्रामर आलं की तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट पण लिहाल आणि तुम्हाला इंग्रजी बोलणं अगदी सहज सोपं जाईल. एकदा का तुम्हाला टेन्स आले, सर्व टेन्स आले, तर एखाद्या गडाची माची तुम्ही जिंकलीच समजा. आणि एकदा का माची जिंकली, एक माची जिंकली, दुसरी माची जिंकली की बालेकिल्ला जिंकणं सहज सोपं. येस, इंग्रजी ग्रामरवर प्रभुत्व मिळवण्याकरता आज आपण शिकणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कोणता टेन्स? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात घ्या, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये जे काम हाती घेतलं असतं किंवा जी गोष्ट तो व्यक्ती करत असतो ती तो बऱ्याच काळापासून करत आलेला असतो, किंवा करत होता समजा, किंवा करत असणार समजा. म्हणजे बरेच काळापासून ती क्रिया, म्हणजे एखाद्या दिवसापासून, 2-3 घंट्यापासून, 1 महिन्यापासून, 2 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, वर्षभरापासून, जन्मापासून किंवा सृष्टीच्या निर्मितीपासून, आलं का लक्षामध्ये, ती गोष्ट होत आलेली असते. तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काम झालंही असते आणि चालूही असते. अशा प्रकारे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकणार आहोत. या परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये परत ते आपले 3 सब टॉपिक्स आहे. मुख्यत्वे 3 टेन्सेस आहे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता सगळ्यात पहिले आपण बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. आय हॅव बीन प्लेइंग टेनिस. आपण म्हणतो ना, मी टेनिस खेळत आलेलो आहे. आता केव्हापासून खेळत आलेला आहे ते आपण पुढे बघू, ते आपण एटसेट्रा मध्ये बघू, अदर मध्ये बघू. तिथे काय येतं, प्रिपोजिशन येतं, कंजंक्शन येतं, इंटरजेक्शन येतं, काय येते ते बघू आपण. ते टॉपिक्स आपले येणार आहे. आपल्याला सगळं शिकायचं आहे. आपल्याला ग्रामरचा प्रत्येक पार्ट शिकायचा आहे. ग्रामर एवढं स्ट्रॉंग करायचं आहे आपल्याला की आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहू लागलो पाहिजे. लिहू शकू, लिहितो आहोतच आणि आणखी चांगलं लिहू. ठीक आहे. आय हॅव बीन प्लेइंग टेनिस म्हणजे मी टेनिस खेळत आलेलो आहे. सकाळपासून होऊ शकते, 2 दिवसापासून होऊ शकते, 1 महिन्यापासून असेल, 1 वर्षापासून असेल, 10 वर्षापासून असेल, जन्मापासून असेल. ओके. आय हॅव बीन प्लेइंग टेनिस. वाक्याचा अर्थ समजून घ्या. मी टेनिस खेळत आलेलो आहे. ओके. आपल्या वाक्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. कसं असते तुम्हाला सांगितलं, एस प्लस व्ही प्लस ओ, पण सपोर्टिंग वर्ब पण असतं. म्हणजे एस प्लस सपोर्टिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस एटसेट्रा. हे आपलं वाक्याचं स्ट्रक्चर आहे. अफर्मेटिव्ह मध्ये. निगेटिव्ह मध्ये चेंज होऊन जातं थोडस. सपोर्टिंग वर्ब सोबत काय घेतो आपण? नॉट घेतो. आणि इंट्रोगेटिव्ह केलं तर आपलं सपोर्टिंग वर्ब सुरुवातीला येऊन जातं आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. खूप सोपं आहे हो, खूप सोपं आहे. मी वारंवार सांगतो तुम्हाला स्ट्रक्चर. माझे व्हिडिओ बघताना मी प्रत्येक टेन्स याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर रिपीट करतो ना. येस, आवश्यक आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. आज संधी आहे. सबस्क्रिप्शन बंद करून ठेवले मी, चार्जेस अप्लाय केले तर मग तुम्ही अडचणीत येऊन जाल. आजच सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. आय हॅव बीन प्लेइंग टेनिस. मी टेनिस खेळत आलेलो आहे. पुढे वी हॅव बीन वॉचिंग इट. आम्ही हे बघत आलेलो आहे. आम्ही हे निरीक्षण करत आलेलो आहे. ही हॅज बीन रायटिंग यू. तो तुला लिहित आलेला आहे. पत्र असेल, नोटीस असेल, मेल असेल. यू हॅव बीन, ही हॅज बीन रायटिंग यू. तो तुला लिहित आलेला आहे. आता बघा इथे ही सोबत काय आलाय? हॅज बीन आलाय. आणि आय आणि बी सोबत काय आलाय? हॅव बीन आहे. हे आपले सपोर्टिंग वर्ब्स आहेत. हॅव बीन, हॅज बीन हे आपले काय आहे? सपोर्टिंग वर्ब, हेल्पिंग वर्ड्स आहेत. याच्यासोबत क्रियापदाचं कोणतं रूप आलाय?
चौथं आयएनजी वालं प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब त्याला म्हणतात. लक्षात ठेवायचं, विसरू नका. स्ट्रक्चर कसं आहे, कोणतं वर्ब घेतलं आहे, सपोर्टिंग वर्ब काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे समजलं तर इंग्रजी बोलणं सोपं. आय हॅव बीन प्लेइंग टेनिस. ओके, हॅव बीन प्लस चौथं रूप, हॅव बीन प्लस चौथं रूप. आता इथे हॅज बीन आहे आणि क्रियापदाचं चौथं रूप आहे. शी सोबत काय, परत हॅज बीन आहे. शी हॅज बीन रिक्वेस्टिंग अस, ती आम्हाला विनंती करत आलेली आहे. अंडरस्टूड. आता यू सोबत हॅव बीन, दे सोबत हॅव बीन. अर्थ बघू. यू हॅव बीन कॉलिंग देम, तू त्यांना फोन लावत, आता कॉलिंग फोन केला असेल किंवा आवाज दिला असेल. यू हॅव बीन कॉलिंग देम, तू त्यांना आवाज देत आलेला आहे. दे हॅव बीन मेकिंग आयडॉल्स, ते मूर्ती बनवीत, मूर्ती किंवा मूर्त्या किंवा अनेक मूर्त्या. दे हॅव बीन मेकिंग आयडॉल्स, यस लागलाय म्हणजे अनेक मूर्त्या. दे हॅव बीन मेकिंग आयडॉल्स, ते मूर्त्या बनवीत आलेले आहे, तयार करीत आलेले आहे. आपण इथे सपोर्टिंग वर्ब हॅव बीन आणि हॅज बीन घेतलाय, क्रियापदाचं चौथं रूप वापरलेलं आहे. आपलं स्ट्रक्चर एस प्लस व्ही, त्याच्या आधी सपोर्टिंग वर्ब प्लस व्ही वर्ब आणि ऑब्जेक्ट असं आहे. आपण चाललोय आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. थोडं मोठं असल्या कारणामुळे बरेचदा स्ट्रक्चर माहित असतं, आपण बोलतोय असतो, नेमकं त्याला कोणता टेन्स म्हणतात हे माहित नाही असते. मग 5वी 6वी 7वी 8वी मध्ये बरेचदा आयडेंटिफाय टेन्स मधून क्वेश्चन येतात. मग अशा वेळेस आपल्याला त्या टेन्सचा प्रकार, त्याचं नाव माहित असलं पाहिजे. होतो कधी मोठं असल्यामुळे गोंधळ उडतो, माहित असते, सगळं माहित असते, त्याचा वापरही करत असतो, आलं लक्षामध्ये, पण बरेचदा नाव आठवत नाही. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स खूप सोपं आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त हॅड बीन घ्यायचा आहे, आय व्ही असो किंवा इजी असो किंवा एकवचनी करता असो, आपल्याला वापरायचं काय, हॅड बीन. क्रियापदाचं चौथं रूप आणि बाकीचं ॲज इट इज आहे. आय हॅड बीन कम्प्लिटिंग इट. आय हॅड बीन कम्प्लिटिंग इट, मी हे पूर्ण करीत आलेलो होतो, म्हणजे क्रिया पास्ट टेन्स मधली आहे. आय हॅड बीन कम्प्लिटिंग इट, मी हे पूर्ण करीत आलेलो होतो, हेही काम हाती घेतलं असेल. वी हॅड बीन प्लांटिंग ट्रीज, आम्ही झाडे लावित आलेलो होतो, पास्ट टेन्सची गोष्ट आहे. ही हॅड बीन सिंगिंग सॉन्ग, ती गाणे गात आलेली होती. ही हॅड बीन सिंगिंग सॉन्ग, तो गाणे गात आलेला होता. सॉरी, ही आणि शी मध्ये झालं. शी हॅड बीन पेंटिंग वॉल, ती भिंत रंगवीत आलेली होती किंवा भिंतीवर चित्र काढीत आलेली होती किंवा भिंत सजवीत आलेली होती. समजा सजवण्याकरता डेकोरेटिंग आहे. पेंटिंग म्हणजे आपण काय करतो, पुट्टी करतो किंवा बरेचदा काय करतो, एखादं चित्र काढतो. ओके, चित्र करता काढण्याकरता ड्रॉइंग आहे. परंतु इथे समजा की पेंटिंग वॉल, शी हॅड बीन पेंटिंग वॉल, ती भिंत वर चित्र काढत आली असावी किंवा ती भिंतीला पुताई करत आली असावी. ओके, पण तुम्ही इथे स्ट्रक्चर समजून घ्या, त्याचा अर्थ काय निघतोय समजून घ्या, तुम्हाला मग आणखी मॉडिफाईड करता येईल. वन्स बेसिक चांगला बनवा. शी हॅड बीन पेंटिंग वॉल, ती भिंत रंगवीत आलेली आहे किंवा चित्र काढीत आलेली होती. पास्ट टेन्स आहे म्हणजे शी हॅड बीन पेंटिंग वॉल, ती चित्र किंवा ती भिंत रंगवीत आलेली होती. ओके. यू हॅड बीन इटिंग पराठास, तो पराठा खात आलेला होता, म्हणजे खाण्याची क्रिया बराच काळापासून चालू होती. दे हॅड बीन निग्लेक्टिंग अस, ते आम्हाला दुर्लक्ष म्हणजे नजरअंदाज, दुर्लक्ष करीत आलेले होते. अशा प्रकारे हा आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यात आपण हॅज बीन आणि हॅव बीन घेतो, क्रियापदाचं चौथं रूप घेतो. हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये आपण हॅड बीन घेतो, क्रियापदाचं चौथं रूप घेतो. आता आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कडे आलो आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, भविष्यामध्ये ती क्रिया बराच काळापासून चालू असणार. आय शॅल हॅव बीन थ्रोइंग इट, मी हे फेकत आलेलो असेल. वी शॅल हॅव बीन कॅचिंग इट, आम्ही ते पकडत आलेलो असू किंवा असणार किंवा असेल.
ही विल हॅव बीन टीचिंग यू, तो तुम्हाला शिकवित आलेला असेल. भविष्यातली गोष्ट बऱ्याच काळापासून चालू असेल. शी विल हॅव बीन सिटिंग देअर, ती तिथे बऱ्याच काळापासून बसत आलेली असेल. यू विल हॅव बीन क्राईंग फॉर इट, तू त्याकरिता बऱ्याच काळापासून रडत आलेला असेल किंवा तू त्याकरिता रडत आलेला असेल. दे विल हॅव बीन जम्पिंग ऑन इट, ते यावर उड्या मारत आलेले असतील किंवा उड्या मारत असणार. हे भविष्यातली गोष्ट आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण म्हणू शकतो ना, तू जेव्हा येशील ना तेव्हा मी जेवण करत आलेलो असेल, म्हणजे आय शॅल हॅव बीन टेकिंग माय फूड, मी जेवण करत आलेलो असेल, म्हणजे जेवण घेत आलेलो असेल किंवा निवाले घेत आलेलो असेल. वापरायचं, कम्पेअर करायचं. बरेचदा कसं होतं की आपण जी शब्दशः शिकतो त्याच्यात थोडा बहुत का असतो बदल असतो. मग नेमकं आपण अभ्यास केला नाही आणि कम्पेअर केलं नाही तर हा बदल आपल्या लक्षात येऊन, प्रत्येकाची टोनी वेगळी असते. आलं लक्षात? तर अभ्यास करा, थोडं कम्पेअर करा. एक 5-10 मिनिटं, अर्धा तास जर तुम्ही नियमितपणे दिला तर तुमचं ग्रामर पक्क होऊन जाईल, तुम्हाला इंग्रजी बोलता येईल आणि किती छान होईल बघा. तुम्ही मग व्यापारी असू द्या तरी तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. विद्यार्थी आहात तर खूप उपयोगी आहे. शिक्षण पूर्ण झालं आहे, डिग्री आहे, पण कम्प्युटर आणि इंग्रजीचं ज्ञान नाही तर तुमची अडचण होऊ शकते. ऑफिसमध्ये पकड बनवायची आहे, पुढे जायचं आहे, तरक्की करायची आहे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे, कम्प्युटरवर कमांड पाहिजे. येस, आणि आपल्याला आपलं स्वास्थ्यही चांगलं ठेवायचं आहे. हेल्थ इज वेल्थ. एखादा स्पोर्ट्स खेळत चला, स्विमिंग जॉईन करा, फुटबॉल खेळा, क्रिकेट खेळा, हॉकी खेळा. धावण्याचा तर एकदम काही पैसे लागत नाही आहे ना. एखादा व्यायाम शरीराला खूप आवश्यक आहे. हेल्थ इज वेल्थ. तर अशा प्रकारे आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चा अभ्यास केला, समजून घेतलं स्ट्रक्चर. इथे आपण शॅल हॅव बीन आणि विल हॅव बीन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. आणि क्रियापदाचं चौथं रूप आयएनजी वाला, जसं राईट, रोट, रिटर्न, रायटिंग, रायटिंग वाला आयएनजी वाला रूप आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो, विसरायचं नाही. आता जर का आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर असं कसं करू आपण बघा. आय हॅव बीन प्लेइंग टेनिस, आय हॅव नॉट घ्यायचं, आय हॅव नॉट बीन प्लेइंग टेनिस. आलं लक्षात? इथे आय हॅड नॉट बीन कम्प्लिटिंग इट, आय शॅल नॉट हॅव बीन थ्रोईंग इट. अंडरस्टूड?